श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. जेव्हा कोणी तांत्रिक आपल्यावर कोणती तंत्रक्रिया करतो किंवा मग आपला कोणी शत्रू कोणत्याही अगोरी तांत्रिकाकडून किंवा कोणत्या भगत वा वाईट व्यक्तीकडून आपल्यावर कोणती तंत्रक्रिया करतो, तर होते काय की याची काही लक्षणं आपणास सुरुवातीपासूनच दिसण्यास अथवा आढळण्यास सुरुवात होऊन जाते. तर याच लक्षणांच्या विषयी आज मी आपणास सांगणार आहे. पहा तर मग बघतो. यात तांत्रिक करतो काय की ज्या शक्तीला त्याने सिद्धिप्राप्ती करून घेतलेली असते त्या शक्तीला तिचा भोग व बळी देऊन, म्हणजेच की ज्या भोगामुळे त्या शक्तीला त्याने सिद्ध करून घेतलेले असते त्या शक्तीला तिचा तो भोग देतो आणि ज्याच्यावर क्रिया करायची आहे त्या व्यक्तीचे नाव, गोत्र, तिची आवड नावड सांगतो किंवा कोणत्या फोटोही दाखवितो आणि त्यानंतर त्या शक्तीला तिचा भोग देऊन त्या व्यक्तीवर सोडून देतो. त्यानंतर जेव्हा ती शक्ती त्या व्यक्तीवर जेव्हा कोणता प्रहार करते किंवा आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात करते तेव्हा ती तिच्या घरामध्ये जाऊन आपले स्थान बनवते, तिच्या शरीरामध्ये आपले स्थान बनवते आणि त्या व्यक्तीच्या घरामध्ये चारही बाजूंनी ती आपल्या नकारात्मक शक्तीचा प्रभाव पसरवते. तर बघतो अशामुळे त्यावेळी आपल्या घरामध्ये काही संकेत, काही लक्षणे प्रकट होण्यास सुरुवात होते. तर तीच लक्षणे आणि जे काही संकेत आहे ते मी आपणास इथे सांगण्याचा प्रयत्न करतो, ज्याने की तुमच्यासोबतही कधी चुकूनही असे घडत असेल तर तुम्हाला वेळेवरच सावध होण्यास मदत नक्कीच होईल. तर पहा बघतो. यात जसे की तुमच्या घरात कोणता घाणेरडा वास येणे आणि हा वास असा येऊ लागेल की जसे स्मशानामध्ये कोणती चिता पेटवल्यानंतर येतो. जर अशा प्रकारचा वास तुमच्या घरामध्ये तुम्हाला जाणवत असेल तर समजून जा की ही कोणती तरी तांत्रिक क्रिया आहे. कोणती स्मशानातील गोष्ट तुमच्या घरामध्ये वावरत व फिरत आहे. यानंतर जेव्हा कोणता एखादा टायर जाळला जातो तेव्हा त्याचा जसा वास येतो त्याप्रमाणे जर कोणता वास तुमच्या घरामध्ये येत असेल तर हेही एक त्याच प्रकारातील लक्षण आहे. आणि याशिवाय जर असे तुम्हाला जाणवत असेल की जसे की जेव्हा तुम्ही झोपी जाता तेव्हा झोपेत असताना तुम्हाला असे जाणवू लागेल की कोणीतरी तुमचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे किंवा कोणी तुमच्या छातीवर बसलेला आहे अथवा कोणी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करत आहे, तर हेही लक्षण याच प्रकारात मानले जाऊ शकते. तसेच बघतो रात्रीच्या काळात काळोखामध्ये तुमच्या घरात जर तुम्हाला कोणती काळी सावली दिसत असेल जे की तुम्हाला कोणी घाबरवण्याचा प्रयत्न करते असे जर तुम्हाला जाणवत असेल किंवा कोणत्याही वेळी तुम्ही घरात कोणते काम करत आहात आणि अचानक तुम्हाला असे जाणवते की कोणीतरी आपणास पाठीमागून अचानक धक्का देण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करत आहे, तर हे सुद्धा त्यातीलच एक लक्षण आहे. पुढील लक्षण हे आहे की बघतो तुम्हाला कोणते स्वप्न वारंवार पडते आणि त्या स्वप्नात तुम्हाला कोणी मारण्याचा प्रयत्न करत आहे. जसे की काही स्वप्ने मी तुम्हाला इथे आता सांगण्यात जातोय. जसे की स्वप्नात तुम्ही कोणत्या अंजान ओसाड जागेवर तुम्ही पोहोचलेले आहात, कोणत्या गुहे वा दरी खोऱ्यात पोहोचल्याचे भासते आणि तेथे फक्त काळोख आणि काळोखच आहे आणि तेथे कोणती भयानक भीतीदायक गोष्ट, कोणती हडळ, चुडेल, पिशाच्य शक्ती, कोणता जिन्न, कोणते भूत, वेताळ, नर पिशाच्य, नारी पिशाच्यनी अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्याजवळ येत आहेत आणि तुम्हाला मारण्याचा, तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीशी अशा प्रकारची स्वप्ने वारंवार तुम्हाला दिसत राहणे हे सुद्धा अशा प्रकारचेच लक्षण मानले जाते. किंवा मग कोणती अशी गोष्ट जिने तुमच्या शरीरात प्रवेश केलेला आहे तर ती शक्ती तुमच्या शरीरात ज्या अंगावर, ज्या अवयवावर बसेल, जेथे ती आपले स्थान निर्माण करेल तर त्या ठिकाणी ते दुखणे चालू करते. म्हणजेच की ती जर तुमच्या खांद्यावर बांधते, कमरेवर बांधते किंवा मग हातापायांवर बांधली असेल तर त्या ठिकाणी ती वारंवार जोरजोरात दुखणे सुरू करेल. तसेच ती जर तुमच्या बेंबीच्या आसपास बसेल तर तुमच्या पोटात दुखण्यास सुरुवात होईल आणि हे दुखणे असे असतात की मग तुम्ही कितीही डॉक्टर करा, गोळ्या औषधे घ्या तरी ते दुखणे बरे वाटणार नाही आणि आरामही तुम्हाला पडणार नाही. यानंतर ती शक्ती जर तुमच्या डोक्यावर असेल तर ती तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार उत्पन्न करेल, निराशजनक विचार वारंवार उत्पन्न करत राहील. सुसाईडसारखे विचार, म्हणजेच की तुमचे मन अगदी मरण्यापर्यंतही विचार करण्यात लागेल आणि दुसऱ्यांना मारण्याचेही, नुकसान पोहोचवण्याचेही तुमचे मन करू लागेल. आणि या सर्व गोष्टी एवढ्या खतरनाक असतात की जर तुम्ही कुठे रस्त्यावरून जात असाल ना तर तुमच्यात कोणत्याही प्रकारचा भ्रम उत्पन्न करेल आणि ॲक्सिडेंट सारख्या घटनाही घडवून आणू शकेल. रात्रीच्या वेळी जर तुम्ही कोणत्या ठिकाणावरून एकटे जात असाल ना तर ही गोष्ट तुमच्या पुढे मार्गात असा भ्रम निर्माण करेल की तुम्हाला असे वाटू लागेल की तुमच्या गाडीसमोर अथवा तुमच्यासमोर कोणता भला मोठा बैल आला, रेडा आला, कोणता कुत्रा, डुक्कर आला किंवा कोणताही जंगली प्राणी तुमच्या बाईक अथवा गाडीसमोर आला आणि तुम्ही त्याला वाचवण्याच्या नादात स्वतःला ॲक्सिडेंट करून घ्याल. तर बघतो
अशा प्रकारच्या वाईट शक्ती ज्या पाठवण्यात येतात त्यांना आपण अनेक नावांनी ओळखतो. जसे की कोणी आपल्यावर मुटकरणी केली असेल, कोणता घात केला असेल, कोणी कोणते तंत्र पाठवले असेल, कोणी तुमच्यावर कोणते तरी घृणात्मक कृत्य पाठवले असेल किंवा कोणत्या नकारात्मक गोष्टी पाठवल्या असतील. तर यामध्ये खूप साऱ्या कोणत्याही प्रकारच्या गोष्टी व क्रिया पाठवल्या जातात. यात फक्त कोणती एकच गोष्ट नसते, तर त्यात स्मशानातील भूत प्रेत, जिन्न, पिशाच्य, हडळ, यक्षिणी, ब्रह्मराक्षस अशा वाईट गोष्टी असतात, ज्या की मनुष्याच्या शरीरातील पूर्णच्या पूर्ण रक्तासही सुकवून काढतात. या गोष्टी रक्तासाठी हावरट असतात. आणि जर कोणती गोष्ट डायरेक्ट कोणावर पाठवली गेलेली असेल, जसे की मुदत बांधून महिन्यासाठी, आठवड्यासाठी किंवा त्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यभरासाठी किंवा तुमचा कोणता चांगला चालणारा व्यवसाय बर्बाद करण्यासाठी तुम्हाला कायम आजारी पाडून ठेवायचे आहे किंवा मग वारंवार कोणता त्रास देऊन दंड व भुगतान कराव्यास लावायचे असेल किंवा मग शेवटी एक प्रकारची मुदत घेऊन त्या मुदतीत त्या व्यक्ती आपोआपच स्वयं मृत्यू होईल, तर अशा प्रकारच्या या तंत्राच्या क्रिया केल्या जातात, ज्यांना हे अघोरी तांत्रिक व भगत करत असतात. यांचे कामच हेच असते बघतो, कारण की हे वाईट विचारांचे, नकारात्मक वृत्तींचे लोक असतात. आणि यातच जर कोणी तुमचे शत्रू असतील तर त्यांच्यासाठी खूपच सोपे काम होऊन जाते. थोड्याशा पैशांच्या लालसेपोटी तुमच्यावर तंत्र सोडतात. तसेच काही लोक बळी देऊनही सोडतात, काही लोक आपला भोग देऊन सोडतात, काही आपले स्वतःचे रक्त देऊन सोडतात, तर काही लोक बकरा, टुक्कर, कोंबड्यांचे बळी देतात. तर अशा प्रकारे या सर्वांचे आपापल्या पद्धती असतात. ज्याने जशी सिद्धिप्राप्ती केलेली असते त्याप्रमाणे तो त्या शक्तींना सोडत असतो. आणि यामध्ये या सर्व गोष्टी एकत्रित पाहिल्यास परिणामस्वरूप तुमच्या घराला एकंदरीत बरबाद करून सोडत असतात बघतो. परिणाम स्वरूपात तुमच्या घरामध्ये भांडणे, क्लेश, कलहाचे वातावरण निर्माण होऊन जाते. भावाचे भावांशी पटणार नाही, बापाचे मुलाशी पटणार नाही, आई मुलीचे सासू सुनेचे पटणार नाही. तर यामध्ये खूपच क्लेश कलह होत राहील. हा एवढा वाढत जाईल की एकमेकांना मारण्याचे मन करू लागेल. नेहमी राग राग अंगाची चिडचिड होत राहील. असे मन करत राहील की समोरच्याला मारेन किंवा मग स्वतः तरी मरून जाईल. अशा प्रकारचे निगेटिव्ह थॉट्स, नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये वारंवार येत राहते. तसेच तुम्ही जर तुमच्या घरामध्ये कोणते काम करत असाल तर तुम्ही अचानकपणे पडाल, ज्याने तुमची कोणती हड्डी फ्रॅक्चर होऊन जाईल. तुम्हाला नेहमी कोणते ना कोणते आजार होत राहतील. थोडक्यात काय की बघतो, तुमच्या जीवनात काही ना काही दुर्घटना ह्या होतच राहतात. तर बघतो, जर उदाहरणं द्यायला गेलो तर ही संपणार नाही. अशी खूप सारी लक्षणे आहेत जे मी तुम्हाला महत्त्वपूर्ण होती ती इथे स्पष्ट केलेली आहे. तर आता बघतो, तुम्हाला या सर्व गोष्टींपासून आपला जर बचाव करायचा असेल तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते मी आता सांगण्यात जातोय. प्रत्येक गोष्ट तुम्ही अगदी ध्यान देऊन अगदी बारकाईने ऐकून लक्षात घ्या. तर पहा बघतो, यासाठी प्रथम तुम्ही तुमच्या पितरांना मानवून ठेवले पाहिजे, आपल्या कुळदेवतेला मानवून ठेवले पाहिजे, आपल्या ग्रामदेवतेलाही मानवून ठेवायचे आहे, आपल्या इष्टदेवालाही स्मरून आपले पूजापाठ, सेवा ही वेळोवेळी तुम्ही करत राहायची आहे, ज्याने की अशा प्रकारची कोणती शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही. जर तुमच्या पितरांचा तुमच्यावर आशीर्वाद असेल, तुमच्या ग्रामदैवत, कुळदेवता आणि तुमच्या घराची इष्टदेवता जिला तुम्ही मानता, जे तुमचे आराध्य दैवत असते, जर यांची कृपा तुमच्यासोबत आहे तर बघतो, मी तुम्हाला 101% गॅरंटी देऊन सांगतो की कोणीही तांत्रिक किंवा तुमचा कोणी वाईट शत्रू किती मोठी शक्ती जरी तुमच्यावर सोडत असेल किंवा कोणती क्रिया करत असेल तरी ती शक्ती तुमच्या केसालाही धक्का पोचू शकणार नाही. थोडक्यात काय की तुमचे काहीच वाकडे करू शकणार नाही. बघतो, आता तुम्ही म्हणाल की हे कसे, तर मी तुम्हाला इथे पटवून देतो की जर कोणी तुमच्यावर अशा प्रकारची कोणती क्रिया किंवा वाईट शक्ती सोडतो तेव्हा ती सर्वात प्रथम तुमच्या गावाच्या सीमेत हजर होते. जर तुमची ग्रामदेवता तुमच्यासोबत खंबीर असून, तुमच्यावर तिची कृपा असून ती तुमच्यावर प्रसन्न असेल तर ती त्या शक्तीला त्या सीमेच्या आत प्रवेश करूच देणार नाही. त्याचप्रमाणे समजा ती शक्ती जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजात हजर होते तर तुमच्या घराची जी कुळदेवता आहे आणि गर्भवत देवता जी आहे, जी की तुमच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीत असते, ती देवता त्या शक्तीच रोखे. आता तुम्हीच म्हणाल की सर, इथपर्यंत आम्ही समजून गेलो, पण जेव्हा आम्ही गावाच्या सीमेबाहेर जाऊ किंवा बाहेरगावी कोणत्या कामानिमित्त वास्तव्यात असू, जसे की नोकरी, कामधंदा इत्यादी वगैरे, तर अशा वेळी आपले कोण संरक्षण करेल? तर या ठिकाणी बघतो, मी आपणास इथे सांगू इच्छितोय की तुमची जी इष्टदेवता आहे, ज्याची तुम्ही रोज पूजापाठ करता, जिला तुम्ही आपले आराध्य दैवत मानता, तिची कृपा, आशीर्वाद तुमच्यासोबत नेहमीच असते. आणि अशा वेळी सर्वात सॉलिड व स्ट्रॉंग तुमची जी महत्त्वाची शक्ती तुमच्यासोबत तुमची कायम साथ देणारी असते ती म्हणजे तुमचे पितर, ज्यांच्या कृपेशिवाय तुम्ही काहीच नाही आहात. बघतो, येथे आपणास मी क्लिअर कट सांगू इच्छितोय की
आपल्या मित्रांपेक्षा कोणती स्ट्रॉंग व सॉलिड शक्ती आपल्यासोबत कायम कोणतीच असू शकत नाही. आणि हे पितर जर तुमच्यावर प्रसन्न असतील तर तुमची उन्नती कोणीच रोखू शकणार नाही. याशिवाय अशी क्रिया करणे जर कोणी तुमच्यावर करतो तर त्यास परत माघारी जो कोणी करणार आहे त्याच्यावर त्याचाच डाव उलटवण्याची ताकद हे तुमचे पितर ठेवत असतात. ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा बघतो. आणि म्हणूनच तुम्हाला मी कळकळीची विनंती करून सांगतोय की या सर्व देवतांचा, ग्रामदेवता, कुळदेवता, गर्वत देवता, पितृदेव, पित्र यांचा दरवर्षी तुम्ही नियमितपणे मानपान करा. यांचे स्मरण ठेवून त्यांची त्यांच्या वेळेनुसार भोगदान, पूजा अर्चा व दरवर्षी करत राहा. आणि त्यांच्या सिद्धस्थानी जाऊन, सिद्धस्थान म्हणजे जेथे त्यांचे जागृत ठिकाण आहे, ते देवी देवता त्या ठिकाणी विराजमान आहे, तेथे जाऊन वर्षातून कमीत कमी 2दा तरी दर्शन घेऊन या. आणि मग तुम्हीच पाहाल बघतो की तुम्ही स्वतः अनुभव करून घ्याल की तुमच्या आयुष्यात काय घडून येईल ज्याची तुम्ही यापूर्वी कधी कल्पना सुद्धा केली नसेल. बघतो आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.